नमस्कार. आज दिनांक 25 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमध्ये आपण आरोह अहवाल, भारत टॅक्सी सेवा, नीती आयोग सीईओ, DRDO आणि एअरबस करार, समुद्र प्रदक्षिणा मोहीम तसेच हरित हायड्रोजन परिषद यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही MPSC, तलाठी भरती किंवा पोलीस भरती यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर या ठिकाणी हा व्हिडिओ फक्त आपल्यासाठीच बनवला जात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, भारताचा जागतिक व्यापार संघटनेमधील कितवा व्यापार धोरण आढावा 2026 मध्ये यशस्वीपणे पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी पहा, 2026 मध्ये WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटनेतील भारताचा 8वा व्यापार धोरण आढावा आहे तो यशस्वीपणे पूर्ण झालेला आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. आता पुढे पहा काय विचारलंय, भारताचा जागतिक व्यापार संघटनेतील कितवा व्यापार धोरण आढावा, कितवा तर 8वा, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. आता WTO बद्दल माहित करून घ्या. फुल फॉर्म विचारलं तर जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि मित्रांनो, याची स्थापना 1995 साली करण्यात आलेली होती आणि याचं मुख्यालय स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा या ठिकाणी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, भारताच्या 8व्या व्यापार धोरण आढावा बैठका 2026 मध्ये कोठे पार पडल्या. या ठिकाणी पहा, भारताच्या 8व्या व्यापार धोरण आढावा म्हणजे TPR बैठक आहे त्या 2026 मध्ये स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा या ठिकाणी पार पडल्या. आणि मित्रांनो, ही जिनिव्हाच आहे ती काय आहे, WTO ची राजधानी, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, WTO मधील भारताच्या 8व्या व्यापार धोरण आढावा बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले. या ठिकाणी पहा, WTO मधील भारताच्या 8व्या व्यापार धोरण आढावासाठी एक बैठक पार पडली. ही बैठक स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा या ठिकाणी पार पडली आणि यासाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलेलं आहे भारताचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर लवलीना बोर्गोहाइन कोणत्या वजन गटात सहभागी झाली आहे. या ठिकाणी पहा, भारतीय बॉक्सर आहेत लवलीना बोर्गोहाइन या 75 किलो वजनी गटामध्ये बॉक्सिंग या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 5, लवलीना बोर्गोहाइन हिला 2026च्या राष्ट्रकुल स्पर्धेत थेट उपांत्य फेरीचे तिकीट का मिळाले. कारण या फेरीमध्ये मित्रांनो या खेळामध्ये फक्त 5 खेळाडू होते, त्यामुळे या ठिकाणी लवलीना बोर्गोहाइन यांना थेट सेमीफायनल मध्ये स्थान मिळालेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, नीती आयोगाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ म्हणून अनुराग जैन यांनी कोणाची जागा घेतलेली आहे. या ठिकाणी पहा, नीती आयोगाच्या मागील सीईओ कोण होत्या, निधी छिब्बर होत्या आणि मित्रांनो आता त्यांची जागा कोणी घेतली, अनुराग जैन यांनी घेतलेली आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, नीती आयोगाचे वर्तमान उपाध्यक्ष कोण आहेत. आता या ठिकाणी पहा, सर्वात पहिल्यांदा पहा नीती आयोगाचा फुल फॉर्म. नीतीचा फुल फॉर्म काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ठीक आहे, हे नीती याच्यामध्ये बसलं. तर मित्रांनो, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, देशाचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याचबरोबर सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत, उपाध्यक्ष आहेत अशोक कुमार लाहिरी, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, दुसरी भारत हरित हायड्रोजन शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी पहा, दुसरी भारत हरित हायड्रोजन शिखर परिषद 2026 नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, ही हायड्रोजन शिखर परिषद आहे ती 23 जुलै 2026 या कालावधीमध्ये पार पडणार आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 9, 2026च्या दुसरी भारत हरित हायड्रोजन शिखर परिषदेचे आयोजक कोण होते. या ठिकाणी पहा, 2026च्या दुसऱ्या भारत हरित हायड्रोजन शिखर परिषदेचे आयोजन कोणी केलं होतं, तर फिक्की या संस्थेने केलं होतं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता फिक्की बद्दल माहिती पाहूयात. फिक्कीचा फुल फॉर्म काय आहे, फिक्कीचा फुल फॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ठीक आहे, म्हणजे फिक्की. आणि मित्रांनो, याची स्थापना कधी झाली होती, 1927 साली महात्मा गांधींच्या सांगण्यावरून घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांनी फिक्कीची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 10, 24 जुलै 2026 रोजी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी गंभीर आरोग्य समस्यांमुळे राजीनामा दिला. आता या ठिकाणी पहा, बांगलादेशचे राष्ट्रपती कोण होते, तर मोहम्मद शहाबुद्दीन हे होते. आणि मित्रांनो, त्यांना या ठिकाणी आरोग्याची समस्या काय होती, तर त्यांना
ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी नावाचा एक दुर्मिळ आजार होता आणि मित्रांनो त्यासोबतच त्यांचा राजकीय संबंध हा शेख हसीना यांच्याशी जोडला जात असल्यामुळे त्या दबावाखाली त्यांनी राजीनामा दिलेला आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, बांगलादेशच्या राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राजीनामा दिलेला आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 11. बांगलादेशचे हंगामी राष्ट्रपती म्हणून कोणी कार्यभार सांभाळलेला आहे? या ठिकाणी पहा, बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी बांगलादेशचे तात्पुरते राष्ट्रपती म्हणून हाफिज उद्दीन अहमद यांनी पदभार किंवा कार्यभार स्वीकारलेला आहे. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. DRDOने AEWNC मार्क 2 किंवा नेत्रा मार्क 2 कार्यक्रमासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे? या ठिकाणी पहा, DRDOनं AEWNC या कंपनीसोबत नेत्रा मार्क 2 कार्यक्रमासाठी अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस या कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. काय होईल, DRDO आहे ती काय करेल, क्षेपणास्त्र किंवा ज्या गोष्टी आहेत त्या डिझाईन करेल आणि त्याचं उत्पादन अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस नावाची कंपनी करेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. DRDOच्या AEWNC मार्क 2 कार्यक्रमांतर्गत किती विमानांचे रूपांतर केले जाणार आहे? या ठिकाणी पहा, DRDOच्या AEWNC मार्क 2 या कार्यक्रमांतर्गत एकूण 6 विमानांचं रूपांतर केलं जाणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी एअरबस A321 या प्रकारच्या 6 विमानांचं नेत्रा MK2 किंवा नेत्रा मार्क 2 म्हणजे रूपांतरित केलं जाणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. समुद्र प्रदक्षिणा या भारताच्या पहिल्या त्रिसेवा महिला सागरी मोहिमेचे फ्लॅग इन कोणी केले? या ठिकाणी पहा, समुद्र प्रदक्षिणा ही भारताची पहिली त्रिसेवा महिला सागरी मोहीम आहे. ती भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरू केले. म्हणजे त्याला हिरवा झेंडा कोणी दाखवला? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दाखवला. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 15. समुद्र प्रदक्षिणा मोहिमेत 9 महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या नौकेद्वारे जग प्रदक्षिणा पूर्ण केली? या ठिकाणी पहा, समुद्र प्रदक्षिणा मोहिमेअंतर्गत 9 महिला अधिकाऱ्यांनी IASV त्रिवेणी नावाच्या नौकेद्वारे जगप्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 16. समुद्र प्रदक्षिणा मोहिमेतील महिला अधिकाऱ्यांनी किती दिवसात आपली जगप्रदक्षिणा पूर्ण केली? या ठिकाणी पहा, या महिलांनी एकूण 314 दिवसामध्ये जगप्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर दिवस कधी साजरा केला जातो? दरवर्षी 24 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. 24 जुलै रोजी कोणता कौटुंबिक संबंधावर आधारित राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? या ठिकाणी पहा, 24 जुलै रोजी आपण काय पाहिलं, राष्ट्रीय सेल्फ केअर दिवस साजरा केला जातो. त्याच प्रकारे त्याच दिवशी राष्ट्रीय चुलत भावंड दिवस किंवा नॅशनल कजिन्स डे देखील साजरा केला जातो. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, भारतामध्ये 24 जुलै रोजी राष्ट्रीय चुलत भावंड दिवस म्हणजे नॅशनल कजिन डे साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकूण किती खेळांचा समावेश असणार आहे? या ठिकाणी पहा, 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कुठे पार पडत आहेत, तर स्कॉटलँड मधील ग्लासगो या ठिकाणी पार पडतात. आणि मित्रांनो, या स्पर्धांमध्ये एकूण 10 खेळांचा समावेश असणार आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि या 10 पैकी फक्त 8 खेळांमध्ये आपला भारत सहभागी होऊ शकणार आहे. प्रश्न क्रमांक 20. प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी सुरू करण्यात आलेली भारत टॅक्सी सेवा कोठे सुरू झाली? या ठिकाणी पहा, भारत टॅक्सी सेवा याचं नुकतंच उद्घाटन आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलं. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. भारत टॅक्सी सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य काय आहे? यामध्ये चालक हा केवळ चालक नसून सहकारी संस्थेचा थेट भागधारक असणार आहे, असे या भारत टॅक्सी सेवेचं वैशिष्ट्य आहे. म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. 15व्या महाराष्ट्र विधानसभेत सध्या एकूण किती महिला आमदार आहेत? या ठिकाणी पहा, 15व्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण 23 महिला आमदार आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी होऊन विधानसभेत पोहोचलेल्या नवीन महिला आमदार कोण आहेत? त्यांचं नाव सुनेत्राताई पवार. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. कोळसा मंत्रालयाने अनावरण केलेला आरोह अहवाल कशाशी संबंधित आहे? आरोह अहवाल आहे तो वैज्ञानिक खाणबंद आणि पर्यावरणीय पुनर्संचयन या संबंधी असलेला एक अहवाल आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 25. आरोह हा भारताचा पहिला वैज्ञानिक खाणबंद अहवाल कोणत्या संघटनेने तयार केलेला आहे? या ठिकाणी पहा, आरोह हा भारताचा पहिला वैज्ञानिक खाणबंद अहवाल आहे जो
कोळसा नियंत्रक संघटना म्हणजे CCO कोल कंट्रोलर ऑर्गनायझेशन कडून सादर केला गेलेला आहे किंवा बनवला गेला आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. आरोह हा अहवाल आहे तो कोळसा नियंत्रक संघटनेकडून तयार करण्यात आलेला होता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे 25 प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.